मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठीचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी आपल्याला सेतू केंद्रावर आणि झोन कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे। आपण धरमपेठ झोन कार्यालयात आहोत। या ठिकाणी महिला आपले फॉर्म घेऊन येत आहे आणि फॉर्म या ठिकाणी सबमिट केले जात आहे। हे सगळे फॉर्म जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सबमिट केले जात आहे आणि यानंतर या महिलांना फोन केला जाणार आहे आणि त्या दिवशी येऊन त्यांना मग ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। एकंदर प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। कारण बरेचदा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आता पावलं उचलण्यात आलेली आहे आणि त्यांना तशा प्रकारे तारीख देऊन त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याकडून मग ऑनलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म आपण या ठिकाणी जर बघितले तर ऑफलाईन फॉर्म आपण या ठिकाणी बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात दिवसभरामध्ये या ठिकाणी जमा होता आहे आणि महिलांचा मोठा प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी मिळताना दिसतो आहे। मॅडम, महिलांचा किती प्रतिसाद? नाही सर, चांगलाच महिलांचा चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्याच प्रकारे आमच्याकडे गर्दी पुष्कळ आहे। सकाळपासून गर्दी आहे सर। आता तुम्ही पाहताच आहे, गर्दीच आहे महिलांची। मॅडम, हे ऑफलाईन फॉर्म घेतले जात आहे, त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरताना काय नेमकी प्रक्रिया? सर, आम्ही जेव्हा ऑनलाईन करूया ना तेव्हा त्या महिलांना कॉल करून बोलावूया आणि ऑनलाईन करून घेऊया, कारण त्यांचा फोटो आवश्यक असतो ऑनलाईन करताना। नक्कीच ऑफलाईन फॉर्म या ठिकाणी घेतले जात आहे आणि त्यानंतर मग ऑनलाईनसाठी त्यांना कॉल करून बोलवलं जाणार आहे। ताई, काही अडचणी येत आहेत का फॉर्म भरायला? नाही। या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता आहे, काही अडचणी आहे? नाही। मार्गदर्शन योग्य होत आहे? हो, मार्गदर्शन होतो। या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या आपला फॉर्म भरण्यामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळते आहे, कारण मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा आहे। ताई, तुम्हाला काही अडचण आली का? काहीच प्रॉब्लेम नाही आली। छान सांगत आहे आम्हाला समजून, सगळ्या गोष्टी काय लागत आहे काय नाही सगळं व्यवस्थित सांगत आहे। आता हा ऑफलाईन झाला, ऑनलाईन भरताना तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाईल तरी पण नाही काही वाटणार प्रॉब्लेम, कारण की इथे सगळं आम्हाला समजून सांगत आहे काय लागत आहे काय नाही। छान वाटत आहे, पण इथे आम्हाला सगळं व्यवस्थित सांगत आहे बो, असं काही प्रॉब्लेम। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांचा प्रतिसाद मोठा आहे। ऑफलाईन फॉर्म भरले जात आहे, ऑनलाईनसाठी त्यांना तारीख दिली जाणार आहे, त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून मग ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्या जाणार आहे, फोटो त्यांचा घेतला जाणार आहे। काही अडचणी ज्या होत्या त्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यात आल्याचं सुद्धा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।